There will always be a plan to increase the green cover in Mumbai. Karan, we can't stop construction all the way. Karan Mumbai needs built-up area as well. But what we can do is how we can ensure that this construction happens with by following all environmental norms. आणि आता आपण बघत आहोत की बहुतेक कन्स्ट्रक्शनला आपल्याला त्याचं फुल कव्हरेज, त्याच्या जे AQIचं मॉनिटरिंग हे आपण मॅन्डेटरी केले आणि अनेक जण त्याचं फॉलोअप म्हणजे ते कंप्लाय करून त्याप्रमाणे करत आहेत. ह्याचा कंप्लायन्स एक तर वाढवणं आणि त्याच्यासाठी जर कन्स्ट्रक्शनमुळं होणारा जो टेम्पररी परिणाम आहे क्लायमेटवरती तर त्याला मिनिमाइज करण्यासाठी जे मेजर्स त्यांनी घ्यायला पाहिजे ते घेत आहेत की नाही हे पाहणं हा एक भाग आहे. आणि दुसरं ग्रीन कव्हर वाढवणं. तर त्याच्यासाठी जेवढ्या जे मोकळ्या BMCनी स्वतः सुद्धा जेवढे आमचे अम्युनिटीमध्ये आलेले प्लॉट्स आहेत, गार्डनचे प्लॉट्स आहेत, जिथे ऍक्च्युली गार्डन मैदान होऊ शकत नाही अशा प्लॉट्सचं वरती पूर्ण ग्रीनिंग, मग ते मियावाकी किंवा अर्बन फॉरेस्ट पद्धतीने असेल किंवा इतर पद्धतीने असं करून जास्तीत जास्त किती झाडं मुंबईमध्ये अजून लावता येईल याचाही अभ्यास करण्यासाठी मी सूचना गार्डन विभागाला दिल्या होत्या. त्याचं काम त्यांचं चालू आहे. ते इमिडिएटली आपण त्यांची एकदा माहिती आल्यानंतर काम करू. त्याच्या व्यतिरिक्त WRI आहे, मुंबई प्रोजेक्ट मुंबई आहे, अशा अनेक संस्था आहेत की ज्या मुंबईमधलं काही जे हीट प्रोन एरियाज आहेत किंवा जे हीट आयलंड आहेत त्यांना आयडेंटिफाय करून तिथं ग्रीनिंग वाढणं. आता फॉर एक्झाम्पल धारावी हा आपला सगळ्यात महत्वाचा हीट आयलंड आहे. परंतु धारावी रिडेव्हलपमेंट प्लॅन जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये खूप मोठा ग्रीन स्पाईन आणि ग्रीनरी त्याच्यामध्ये प्रोजेक्ट केली आहे. त्यामुळे रिडेव्हलपमेंटचे जेव्हा कन्स्ट्रक्शन वाढतं रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये विशेषतः जिथे क्लस्टर अप्रोच आहे त्या ठिकाणी मोकळ्या जागांमध्ये आणि ग्रीन एरियाज वाढवण्याची सुद्धा संधी आपल्याला याच्यामध्ये आहे. पण याचाही एक सायंटिफिक अभ्यास अजून काही आपल्याला मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅनचा पार्ट म्हणून आणि WRIनी वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटनी आपल्याला गेल्या 2-3 वर्षांपूर्वी त्याचा जो एक अभ्यास दिला होता त्याच्यामध्ये असे काही एरियाज आयडेंटिफाय केले होते आणि तिथं लोक झाडं लावण्यासाठी काय करायला पाहिजे याचाही प्लॅन आपण तयार केला होता. आता आय हॅव अगेन मेट दीज पीपल अँड वी हॅड मीटिंग्स विथ देम आणि त्याच्यामधून पुढच्या 1-2-3 वर्षामध्ये अजून आपण वाढणारी कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी विचारात घेऊन मुंबईचा एक तापमानही कमी होणं आणि AQI चांगला राहणं ह्याच्यासाठी अजून काय करता येईल याचा पण आम्ही अभ्यास त्यांच्याबरोबर करू आणि त्याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत आणि आता आपल्याला माहिती की मागच्या वेळेला क्लायमेट ऍक्शन वीक मुंबईमध्ये झाला, तो इव्हेंट झाला. इट इज गोइंग टू बी अ रेग्युलर इव्हेंट आणि त्याच्यामध्ये आपलं शासनाचं एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट असेल, प्रोजेक्ट मुंबई सारखी संस्था असेल आणि इतर त्यातल्या ज्या सगळ्या तज्ज्ञ संस्था असतील त्यांच्याबरोबर मुंबई महानगरपालिका जरूर काम करेल. आता आपले एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आपल्याकडे वेगळं आहे. वॉर्डमध्ये पण आपण याच्यासाठीची यंत्रणा तयार करतोय. त्यामुळं याच्यासाठी क्लायमेट ऍक्शन प्लॅन अजून चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी जे काही करता येईल ते नवीन. And one last question. Do you think the fact that 7,000 of your civic staff are involved in SIR or census related work is likely to have an impact on pre-monsoon preparation? No, I don't think so. The reason is हे सगळी कामं सांभाळून आणि हे काही नवीन नाही. ही कामं सांभाळूनच लोकांना आपली कामं करावी लागतात. या स्टाफमध्ये बराचसा क्लेरिकल स्टाफ हा मोठ्या प्रमाणावर आहे जो ज्याला फील्डवरती जायला लागत नाही. SIRची जर ऍक्टिव्हिटी आपण बघितली तर ती टप्प्याटप्प्यामध्ये आहे. काही प्री SIR अजून SIRची ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटी सुरू झाली नाही. त्याची पूर्वतयारीची ऍक्टिव्हिटी आहे. त्यातल्या बरेचसे एक्सरसाइजेस हे ऑफिसमध्ये बसून करण्याचेच आहेत. दुसरं सेन्ससची जी ऍक्टिव्हिटी आहे ती सुद्धा खूप डिफाईन्ड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 3 दिवसांचं फुल डे ट्रेनिंग आहे आणि त्याच्यानंतर मग पहिले 15 दिवस तर सेल्फ एन्युमरेशन आहे. नंतरच्या 15 दिवसामध्ये हाऊस टू हाऊस काम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तिनिहाय जर आपण किती कुटुंबांना त्यांना भेटी द्यायच्या ते जर आपण बघितलं दॅट नंबर इज लिमिटेड. सो इट कान बी अफेक्ट आवर रेग्युलर प्री-मॉन्सून. मॅडम, हीट वेव्ह आहे तर त्याकरता म्हणजे आता पावसाळ्याची तयारी जरी करत असलो तरी सध्याची परिस्थिती मुंबईतली प्रचंड उष्णता वाढलेली आहे. आरोग्य विभागाला काही विशेष सूचना दिल्या आहेत का? आपण काही वेगळे दवाखाने आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून किंवा वेगळ्या काही याच्यामध्ये आपले मुंबईचा जर तुम्ही स्पेसिफिक हे बघितला तर असं अगदी स्पेसिफिक हीटच्या सिच्युएशन मुंबईमध्ये नाही आहे. ओव्हरऑल आपल्याला नेहमीच असं वाटतं की एका ठराविक काळामध्ये उष्णता वाढतं आणि त्यासाठी आपली सगळीच आरोग्य यंत्रणा तयार आहे. त्यासाठी वेगळीकरण आपले जेवढे
डिस्पेन्सरीज आहेत, जेवढे जे आपले दवाखाने आहेत आणि इतर हॉस्पिटल्स आहेत, त्यामध्ये सगळीकडे आपल्याला ह्याच्यासाठीची पूर्वतयारीची यंत्रणा